राम राम शेतकरी मित्रांनो. आता यावर्षी जर कधी बघितलं कापसाची कंडिशन जनरलमध्येच आमच्या पूर्ण भागामध्ये अपेक्षित वाढ कमी आहे. पण वाढ कमी असली तरीसुद्धा ज्या फळफांद्या आहेत ह्या जवळ लागत आहेत. ते आपण नंतर थोडं वातावरण आता चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे वाढ आता व्यवस्थित सुरू झालेली आहे. या 4-5 दिवसामध्ये बराच परिवर्तन दिसायला लागून गेलं आहे कापसामध्ये. आपलं कापसामध्ये उडीद असल्यामुळे निंदन करायला मजुरांचा थोडा प्रॉब्लेम आहे किंवा आहे तो तर आहेच, आणि परस पाऊसही चालू आहे त्याच्यामुळे निंदन होणं कठीण झालेलं आहे, थोडं लेट होईल. तरी तण पण चांगलं झालेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, यावर्षी अगर असाच पाऊस पडला तर उत्पन्न प्लस येईल असा अंदाज दिसतो आहे. कारण कापसामध्ये ज्या वेळेला पाऊस कमी प्रमाणात असतो त्यावेळेला कापूस चांगला येतो. पण जर कधी ऑगस्टमध्ये पाऊस पडला जास्त प्रमाणात, कारण ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये ह्या 2 महिन्यामध्ये कधी समजा त्या गडबडीत जास्त पाऊस पडला तर त्यावेळेला नेमकं फुलधारणा आणि फळधारणा असते. तर ते गड व्हायला नको पाहिजे. तर ती गड व्हायला बी नको पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कधी नैसर्गिकरित्या केळी कोरफड शेवगा टॉनिक पालापाचोळा अर्क मासोडी अर्क आपल्या ज्या जितक्या निविष्ठा आहेत त्या कधी फवारण्या केल्या तर तो प्रॉब्लेम येत नाही. कारण आपण 2-3 वर्षापासून जे हे वापर करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला बेनिफिट भेटला आहे. मागच्या वर्षी ज्या वेळेला 16 ऑगस्टपासून पाऊस झाला होता त्यावेळेला आपल्या शेतामधून बोंडगड भरपूरच कमी होती. भरपूर शेतकरी बघून गेले, विश्वास बसत, कारण आपण ज्या वेळेला यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो त्यावेळेला विश्वास बसत नाही लोकांच्या. पण काही शेतकरी बघून गेल्यानंतर तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आणि शेवटी मी म्हणतो, उत्पन्न किती आलं याला महत्त्व द्यावे. कापूस कसा दिसतोय किंवा कवडा आहे त्याला न अर्थ देता अपेक्षित उत्पन्न येत असेल आणि कापूस खराब दिसत असेल त्यालाही काही घेणं देणं नाही. आपल्याला उत्पन्नाशी घेणं देणं, देखावाशी आपल्याला घेणं देणं नसतं. तर शेतकरी मित्रांनो, जर की आपण सुरुवातीपासून चांगलं व्यवस्थित नियोजन केलेलं असेल तर 100% उत्पन्न वाढतं, शंका नाही. अनुभवातून सांगतोय आपण काही काय म्हणतात कापूस भारी आहे चांगला आहे ते दिसल्यावरच सांगतो असं नाही आहे. काही तज्ज्ञ मंडळी असतात, सुरुवातीला कापूस जोमात राहतो, ज्या वेळेला फळधारणा नसते त्यावेळेला तर कापूस अजून जास्त भारी दिसतो, कारण त्याला फळं पुढं पोसायचे नसतात. ज्या वेळेला फूल पोसायचे असतं त्यावेळेला तो प्रॉब्लेम येतो. रोगराई जास्त प्रमाणात तेव्हाच येते. जोपर्यंत झाडामध्ये काही एक नसेल तेव्हा रोगराईसुद्धा कमी असते. धारणा हे चालू होते तेव्हाच ओरिजिनल पिकांचं आत्मपरीक्षण असतं, म्हणजे आपलं आत्मपरीक्षण असतं तेव्हा. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीचं केव्हाही मी तेच म्हणतो, ते कधी असेल तर फळधारणेच्या वेळी आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेले असतात ते पिकांना ऑटोमॅटिक लागू पडतात नैसर्गिकरित्या असल्यामुळे. रासायनिकचं तसं नसतं, त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना लॉस होतो. पण नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य दिले असतील, पालापाचोळा असेल, हे जो आपण जे निविष्ठा सांगतो त्या, तर आपल्याला 100% फायदा होतो. धन्यवाद.